काळूस येथील शेतजमिनीवरील पुनर्वसनाचे शिक्के काढण्याबाबत मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक। पुनर्वसनाची शिक्के काढण्यासंदर्भात मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील सकारात्मक। 25 सप्टेंबरपूर्वी कॅबिनेटमध्ये या संदर्भात निर्णय घेण्याचे सुतोवाच। बैठकीला शेतकरी नेते सदाभाऊ खोत आणि आमदार दिलीप मोहितेंची उपस्थिती। सार्वजनिक गणेश मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घ्यावी। महावितरण कंपनीकडून आपत्कालीन संपर्कासाठी 10 दिवस विशेष संपर्क क्रमांक। संभाव्य धोके टाळण्यासाठी सर्व गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सतर्क राहावे। गणेशोत्सवात सामाजिक आणि पर्यावरणभिमुख देखाव्यावर मंडळांनी भर द्यावा। जलप्रदूषण रोखण्यासाठी कृत्रिम हौदासह मूर्तिदान मोहीम राबवाव्यात। शांतता कमिटी बैठकीत तहसीलदार ज्योती देवरे यांची माहिती। एसटी कर्मचाऱ्यांचा ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर बंद। राजगुरुनगर आगारातील एसटी बंदचा फटका ग्रामीण भागातील प्रवाशांना। एसटीच्या संपामुळे प्रवाशांचे हाल। राजगुरुनगर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी श्रीकांत लाळगे यांची तडकाफडकी बदली। मुख्य अधिकारी म्हणून अजिंक्य रणदिवे यांनी पदभार स्वीकारला। नवे सीओ रणदिवे यांच्यापुढे समस्यांचं गाठोडं। तिन्हेवाडी येथील क्रीडा संकुल येथे तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धा संपन्न। 14 ते 19 वयोगटातील 250 खेळाडूंनी सहभाग नोंदविला। विजेत्या खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड होणार। नाणेकरवाडी येथील IAS इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये कामगाराच्या अपघात प्रकरणी सुपरवायझरवर गुन्हा। सुपरवायझरच्या हलगर्जीपणामुळे कामगारानं 3 बोटं गमावली। चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। आमदार दिलीप मोहिते यांना उत्कृष्ट भाषण पुरस्काराने सन्मान। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आमदार दिलीप मोहिते यांचा पुरस्कार प्रदान सोहळा। विधिमंडळातील भाषणांमुळे आमदार मोहितेंची निवड।